त्यामध्ये हा जो मुद्दा आहे, आस्थापना यांना योग्य वाटल्यास उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकते. आता आम्हाला 11 महिन्याचं प्रशिक्षण दिले, मग आता 11 महिन्याचं प्रशिक्षण घेऊन आम्ही कुठं जायचं? मुख्यमंत्र्यांचं एक पालकत्व आहे की पूर्ण महाराष्ट्राच्या रोजगाराची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. आता आम्ही एवढे शिकलेले सवरलेले आहोत, आम्ही जायचं कुठं? आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आम्ही मिटवायचा कुठं? तुम्हाला आम्हाला काही ना काही कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा आम्हाला रोजगार द्यावाच लागेल. मला काही छोट्या छोट्या शब्दात जरा प्रशिक्षणात त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून. मॅडम, माझं एज 35 आहे. मी कुठे चांगला नोकरीला पण होतो आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत होतो. ही योजना मॅडम, ही योजना आली तर मी सर्व सोडून त्या योजनेमध्ये मी पूर्ण 11 महिने प्रशिक्षण घेतला. आता जर 11 महिन्यानंतर हे प्रशिक्षण घेतलं, आम्हाला वाटलं शासनाने चांगली योजना काढल्या, आमचं फ्युचर इथे आहे मॅडम, तर कशाला ते सर्व करून सोडून सर्व माझा 1 वर्ष वाया गेलेलं आहे. पुढे जर सरकार आमची कोणती भूमिका नाही गेली तर माझा करिअर मॅडम बर्बाद झालेला आहे. 35 एज पार झाली, मला 36 लागू झाले. जे काही मी कोर्स केलेले ते पूर्ण माझे फीस पण वाया गेले आणि जिथे मी चांगल्या नोकरीला होतो तिथे पण मला कुठे घरचा ना घाटचा मॅडम असं झालं. आमची भावना एकदम दुखलेली आहे. फर्स्ट मॅडम फक्त फिलच केलेला फॉर्म, म्हणजे सर्व केलेला माझा ऍडमिशन करून फीस माझा पूर्ण प्रोसेस भरलेला, पण फीस पूर्ण भरून आणि मी जॉबला सुद्धा होतो मॅडम. आता ही जॉबला म्हणजे इंजिनिअरिंग करण्याच्या अगोदर कशाच्या बेसिसवर साइड बाय साइडला जॉबला करायचो मी. पीए होते, त्यांच्यासोबत जॉब करायचा, हे पेपर वगैरे आवक जावक वगैरे हे करत होतो. ते पूर्ण जॉब सोडून मॅडम इथे आलोय. पण आमची सर्वांची भावना एकच आहे, आमच्या पालकांची, आमच्या वडिलांची, आमचे मुलं कुठल्या चांगल्या शासकीय मध्ये होते, आज जर सरकारने आम्हाला रस्त्यावरती आणले तर आमच्या अपेक्षा आमच्या पालकांना, आमचे पालक, आमचे भाऊ, आमचे मित्र या सर्व दुखवले गेलेत मॅडम. सर्वांचे मनोभाव दुखवले गेलेत मॅडम